महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहे? विनायक दामोदर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, बाळ गंगाधर टिळक, राजगुरू. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे? कृष्णा बापूराव हजारे, अण्णा कृष्ण हजारे, किसन बाबूराव हजारे, किसन कृष्णा हजारे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 किसन बाबूराव हजारे. मिस क्लार्क हॉस्टेल या वसतिगृहाची स्थापना कोणी केली? राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजश्री शाहू महाराज. देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा कुठे आहे? नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, वडोदरा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे? गणेश सोनोपंत आमटे, मुरलीधर देवीदास आमटे, बाबा गोविंद आमटे, बाबा देवीदास आमटे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुरलीधर देवीदास आमटे. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? प्रल्हाद केशव अत्रे, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, शिवाजी सावंत. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण. विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम आश्रमाची स्थापना केली? महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, सरोजिनी नायडू, राजश्री शाहू महाराज. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. फ्रंटियर गांधी, सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखतात? खान अब्दुल गफार खान, सर सय्यद अहमद, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 खान अब्दुल गफार खान. तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले, विष्णू वामन शिरवाडकर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न 11. दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर, बाळ गंगाधर टिळक, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर. स्वामी विवेकानंदांचा जन्म केव्हा झाला? 12 जानेवारी 1863, 12 जानेवारी 1864, 13 जानेवारी 1862 आणि 13 जानेवारी 1864. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 12 जानेवारी 1863. गिरणी कामगाराची पहिली संघटना कोणी सुरू केली? नारायणराव लोखंडे, भाई श्रीपाद अमृत डांगे, महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नारायणराव लोखंडे. महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, अरविंद घोष. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न 15. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, बाळशास्त्री जांभेकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर. मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कुठे फडकवला होता? स्टुटगार्ट, लंडन, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्टुटगार्ट. प्रश्न क्रमांक 17. 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी व कोणत्या नेत्यामध्ये पुणे करार घडून आला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, पंडित जवाहरलाल नेहरू, लॉर्ड विलिंग्टन. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 18. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होते? अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सबलीकरण, मुलींचे शिक्षण, पंचायत राज व ग्रामविकास. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अंधश्रद्धा निर्मूलन. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? विनायक दामोदर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे. प्रश्न 20. लोकहितवादीचे पूर्ण नाव काय? गणेश वासुदेव जोशी, गोपाळ हरी देशमुख, जगन्नाथ शंकर शेठ, दादोबा पांडुरंग तरखडकर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ हरी देशमुख. धन्यवाद.